निवडणूक जाहीर झाल्यापासून तुम्ही गावोगावचे प्रचार करताय, दौरे करताय, झालेल्या विकास कामांची माहिती घेताय. तुम्ही नेमकी आत्तापर्यंत किती गावात फिरला आणि काय प्रचाराची परिस्थिती? बघा, आमचा प्रचाराचा पहिला टप्पा काल पूर्ण झाला. मी अर्ज भरलेल्या दुसऱ्या दिवशीपासून गाव भेटींवरती या ठिकाणी आम्ही भर दिलेला आहे. मोठ्या रॅलीज, मोठ्या सभा याच्यावर भर न देता आम्ही प्रत्येक गावात, वाडीत, वस्तीत पोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो पहिला टप्पा काल आमचा पूर्ण झाला. मी स्वतः 177 गावांमध्ये गाव भेटीचा कार्यक्रम कालपर्यंत पूर्ण केला. माझे बंधू रविराज देसाई, माझे चिरंजीव यशराज देसाई, माझे दोन्ही पुतणे आदित्यराज, जयराज, ह्या सगळ्यांनी मिळून जवळपास माझे एवढीच म्हणजे 150 गावं ह्या चौघांनी मिळून या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. म्हणजे विधानसभा मतदारसंघातलं एकही गाव, एकही वाडी वस्ती ही आम्ही गेलो नाही असं नाही. आमच्या परिवारातलं कोणी ना कोणीतरी आम्ही तिथपर्यंत मतदारापर्यंत पोहोचलोय. आणि या निवडणुकीत मी 5 वर्षात मंत्री म्हणून, या मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघात केलेलं विकासाचं काम आणि पुढच्या 5 वर्षात काय करणार, या 2च मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही लढवतोय. त्यामुळं आम्ही कोणावरती टीका करत नाही. आमच्यावर भरपूर टीका होत आहेत. आमच्यावर सोशल मीडियावरती, याच्यावरती अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका होत आहेत. पण आम्ही त्याला तशाच पद्धतीने उत्तर देत नाही. आमचं काम त्याला उत्तर देतंय. गावागावात गेल्यानंतर तिथली सर्वसामान्य मतदार सांगतायत की जी आजपर्यंत आमच्या गावात कामं झाली नव्हती ती कामं या 5 वर्षात झाली आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही या निवडणुकीला पुढे जातोय. साहेब, 2014-19 हे दोन्ही वेळेत तुम्ही आमदार आहे, आता मंत्री आहे. नेमके तुम्ही केलेले विकास कामाने काय बदल घडला? तुम्ही आज फिरला, तुम्हाला दिसला असेल. नाही, बदल हाच आहे. आता गाव भेटीला गेल्यावर आम्ही एखाद्या मोठ्या घरामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या गावाच्या सार्वजनिक ठिकाणी लोक अगोदर जमलेले असतात. लोकच स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये सांगतायत की साहेब, मागच्या 5 वर्षात आमच्या गावात ही कामं झालीत, कामं तुम्ही केलेली आहेत, आम्ही तुम्हाला मागितलं तो विकास निधी तुम्ही आम्हाला दिलेला आहे, आमच्या गावाने निर्णय घेतलाय, आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहे. एखादं दुसरं राहिलेलं काम असेल ते देखील लोक सांगतात की साहेब, एवढं राहिलंय ते आम्हाला तुम्ही निवडणूक झाल्यानंतर द्या. त्यामुळे विकास कामांचा परिणाम हा सर्वसामान्य मतदारांच्या वरती झालेला आहे. बाकी कुठल्याही गोष्टीकडे मतदार सुद्धा लक्ष देत नाही. झालेलं काम याच्यावरती लक्ष देऊन त्या कामाच्या मोबदल्यात आपल्याला हाच आमदार परत निवडायचा आहे, अशी लोकांची मानसिकता मला दिसून आली. पुढच्या टर्ममध्ये तुमचं जे व्हिजन असेल ते सगळ्यात मोठं कुठलं काम तुमच्या? आता बघा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा ज्या आपण म्हणतो की रस्ते, पिण्याचं पाणी, अंतर्गत रस्ते, शेतशिवारातले रस्ते, विद्युत पुरवठा, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, ह्या बेसिक सुविधा, पायाभूत सुविधा जवळजवळ सगळीकडच्या आपण पूर्ण केल्यात. आता आपण भर देतोय तो तालुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पर्यटन विकासाच्या दृष्टीनं स्थानिक तरुणांना, युवकांना, महिलांना रोजगार कसा मिळेल, रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी कशा प्राप्त होतील, हा पहिला प्रयत्न आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून नुकतंच 1 महिन्याभरापूर्वी कोयना जलपर्यटन हा एक 67 कोटी रुपयाचा प्रकल्प माझ्या विधानसभा मतदारसंघात, जे कोयना नगर पासून ते नदीपात्र कोयना नदीचा आमच्या पापर्ड्यापर्यंत आहे, 41 किलोमीटरच्या म्हणजे रिव्हर वॉटरमध्ये आपण जलपर्यटनाचा प्रकल्प मंजूर केलाय. त्याच्यामध्ये 2 बोटिंग स्पॉट हे पहिल्या टप्प्यात मंजूर आहेत. एक रासाटी हेळवाकच्या ठिकाणी आणि दुसरा पापर्ड्याच्या ठिकाणी. 3रा बोटिंग स्पॉट आपण येडोबा देवालय जे आहे येराडला, हे पर्यटन स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे, त्या येडोबा देवालयाच्या ठिकाणी आपण प्रस्तावित केलाय. तो 2ऱ्या टप्प्यामध्ये आहे, पण तोही मंजूर या ठिकाणी होईल. त्यामुळे ह्या 41 किलोमीटरमध्ये जवळपास जी काय गावं येतात सगळी, 60-70 गाव आहेत, 70-80 गाव आहेत, त्या गावांमधल्या परिसरामधल्या तरुणांना, सुशिक्षित बेरोजगारांना तिथं रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 2 मोठे प्रकल्प माझ्या मतदारसंघात मंजूर झाले. एक राज्य सरकारच्या पोलीस गृह विभागाचं आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र आणि पोलीस ट्रेनिंग सेंटर हेळवाकला मंजूर झाले. दुसरं राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहिली ट्रेनिंग अकॅडमी
माझ्या मतदारसंघात वाटोळ्याला मंजूर झाली, त्याचं टेंडरही फायनल झालंय. या दोन्ही ठिकाणी जे मॉल होतील, जे शॉपिंग सेंटर होतील किंवा जे काही छोटे छोटे व्यवसाय तिथं करावे लागतील, हे तिथल्या स्थानिक महिलांना 50% राखीव कोटा आपण ठेवलेला आहे की मॉल असतील, दुकान गाळे असतील किंवा इतर काही व्यवसाय त्या प्रशिक्षण केंद्राजवळ लागतील, ते आमच्याकडचे ज्या महिला बचत गट ज्या स्थानिक शेतमालातनं वस्तू तयार करतात त्याच्यासाठी तिथं बाजारपेठ उपलब्ध करायची महिला बचत गटांच्या, तो एक प्रकल्प या ठिकाणी आपण मंजूर केलाय आणि त्याच्यामार्फत काही महिलांना स्वयंरोजगाराच्या, महिला बचत गटांना, तरुणांना तिथं काम मिळेल. त्याचबरोबर मध्यंतरी उद्योग मंत्री महोदयांनी एक बैठक घेतली होती की लघु उद्योग, जी स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, त्याच्यासाठी पाटण MIDC मध्ये काही प्रकल्प आणायचे. पण त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी असे सांगितलं की बाबा पाटण हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे, अतिवृष्टीचं क्षेत्र आहे. पण तरी सुद्धा अशाही परिस्थितीमध्ये काही छोटे उद्योग MIDC मध्ये आणून तिथल्या ठिकाणी काही रोजगार उपलब्ध करायचा, या बाबी आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वनपर्यटनावरती भर देतोय, कारण व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आमच्या तालुक्याच्या लगतच्या भागामध्ये आहे. त्याच्यावरती म्हणजे एकूणच पर्यटकांना आकर्षित करून त्या माध्यमातून स्थानिक तरुणांना, स्थानिक महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करणं, हाही एक आमचा उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर 5 मोठे आणि मध्यम प्रकल्प जलसंपदा विभागाचे माझ्या मतदारसंघातले पूर्ण झाले. जिथं ज्या क्षेत्राला त्या प्रकल्पातलं पाणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा एक योजना मोरणा गोरेगड प्रकल्पातली मंजूर झाली, त्याचं काम सुरू आहे. त्याच धर्तीवरती केरामंदुरे भागात तारळी पॅटर्न प्रमाणे 100 मीटर उंचीवरती शासन खर्चानं पाणी उचलून शेतीला देणं, तो एक प्रस्तावाला तत्वता मान्यता मंत्रिमंडळाने दिलेली आहे. तो एक विषय माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि जे छोटे बाकीचे प्रकल्प आहेत, उत्तरमान प्रकल्प आहे, मराठवाडी प्रकल्प आहे, महिंद प्रकल्प आहे, या प्रकल्पातलं पाणी सुद्धा त्या नदीपात्रामध्ये तिथं कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधायचे, त्या बंधाऱ्यामध्ये अडवायचं त्या प्रकल्पातनं नदीपात्रात येणारं पाणी किंवा सांडव्यावरनं येणारं पाणी आणि ते उचलून शेतीला द्यायचं. अशा प्रकारचे एक 5-6 महत्वाचे मुद्दे हे येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमच्या डोळ्यासमोर आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.